Good morning, my dear students. I, Bhalsingh Mahesh, Principal of Pravara Medical Trust, College of Pharmacy, Shevgaon, welcomes you all for this fourth lecture on topic sales promotion of subject drugstore and business management. In earlier lectures, we discussed about the various techniques of sales promotion, objectives of sales promotion, then various qualities that are required to be a successful salesman, and the process of salesmanship. In today's lecture, we are going to study the advertising, the advantages and disadvantages of advertising and parts of an advertisement. Now you know that the advertising is the one of the important tool to increase the sales, right? So we can define the advertising as advertising is an art used to familiarize public with the product by informing its description, uses, its superiority over the other brands and source of its availability and प्राइस. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचं आपले ड्रग स्टोअर बिझनेस मॅनेजमेंटमधल्या सेल्स प्रमोशन टॉपिक बरोबरचं चौथं लेक्चर आहे. अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण सेल्स प्रमोशन स्टार्ट केलं होतं की अशी कुठलीही ॲक्टिव्हिटी जी बिझनेसमध्ये सेल्स वाढवायला किंवा विक्री वाढायला जे मदत करते त्या ॲक्टिव्हिटीला आपण म्हणतो सेल्स प्रमोशन, बरोबर. त्यानंतर आपण त्या टेक्निक पाहिल्या होत्या की वेगवेगळ्या सेल्स प्रमोशनच्या मेथड, जशी की फ्री सॅम्पल, त्याच्यानंतर बलून्स, देन पॅम्पलेट्स, ॲडव्हर्टाइजमेंट, अशा वेगवेगळ्या मेथड्स पाहिल्या होत्या आपण सेल्स प्रमोशनच्या. मग आजच्या लेक्चरमध्ये आपण पार्ट जो पाहणार आहे तो आहे ॲडव्हर्टायझिंग. ॲडव्हर्टाइजमेंट देऊन आपण कसं सेल्स प्रमोशन करू शकतो किंवा एखाद्या वस्तूची विक्री ॲडव्हर्टाइजमेंटद्वारे कशी करू शकतो, तर तो टॉपिक आज आपल्याला पाहायचा आहे. तर ॲडव्हर्टाइजमेंट म्हणजे काय किंवा ॲडव्हर्टायझिंगची डेफिनेशन काय? इट इज ॲन आर्ट. ॲडव्हर्टायझिंग हे काय आहे? इट इज ॲन आर्ट. कशासाठी वापरले जाते? इट इज यूज टू फॅमिलराइज द पब्लिक विथ द प्रोडक्ट. म्हणजे आपल्याला जी वस्तूची विक्री करायची त्या वस्तूला पब्लिक बरोबर त्यांची फॅमिलराईज करणे, म्हणजे थोडक्यात ओळख करून देणे की ही वस्तू आमची कंपनीची आहे, ही अशा कामासाठी वापरली जाते, ह्या कारणासाठी वापरली जाते, हिचे युजेस असे आहेत. बाय इन्फॉर्मिंग इट्स डिस्क्रिप्शन, म्हणजे वस्तू कशी आहे, इट्स युजेस, त्याचे यूज कोणकोणते आहे, इट्स सुपेरिटी ओव्हर अदर ब्रँड्स, बाकीच्या अवेलेबल ब्रँडपेक्षा ही कशी बेटर आहे, अँड सोर्स ऑफ अवेलेबिलिटी, ही वस्तू तुम्हाला कुठे भेटू शकते आणि त्याची किंमत किती आहे. इतक्या गोष्टी आपण पब्लिकला सांगून आपला प्रोडक्ट आणि पब्लिक याची एकमेकांना ओळख करून देतो आणि त्याच प्रोसेसला म्हणलं जातं ॲडव्हर्टायझिंग. आता तुम्ही फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादी टी व्हीवरची ॲडव्हर्टाईज आठवून पहा की ती जनरली त्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये काय केलेलं असतं की पब्लिकला त्या ॲडव्हर्टाइजमेंटद्वारे सांगितलेलं असतं ह्या वस्तूचा हा उपयोग आहे, ह्या प्रकारे ती काम करते, इतकी प्राईज आहे आता, बरोबर. म्हणजेच इट इज ॲन ॲडव्हर्टाइजमेंट. नाऊ ॲडव्हर्टायझिंग इज नॉट अ मेअरली प्रोपगंडा बट इट इज अ पेड फॉर्म ऑफ कम्युनिकेशन. आता ॲडव्हर्टाइजमेंट करायची कुठल्याही गोष्टीची तर त्यासाठी लागतात, इट इज अ पेड फॉर्म, म्हणजे इट रिक्वायर सम अमाऊंट ऑफ मनी. आता जर कुठल्याही गोष्टीची ॲडव्हर्टाइजमेंट करायची असली, वेदर इट मे बी ऑन टेलिव्हिजन, वेदर इट मे बी ऑन रोड साईड और वेदर इट मे बी ॲपियर इन न्यूजपेपर, कुठलंही ॲडव्हर्टाइजमेंट करायची असेल तर त्याला पैसे लागतात. द ॲडव्हर्टायझर हॅज टू पे द स्पेस ऑर टाईम यूज टू कम्युनिकेट द मॅसेज टू हिज कन्झ्युमर. ज्याला ॲडव्हर्टाइजमेंट करायची आहे म्हणजेच त्याला आपण म्हणतो ॲडव्हर्टायझर. सपोज आपली एखादी फार्मास्युटिकल कंपनी, आपण एखादं सिरप बनवतोय, मग आपल्याला त्याची जाहिरात करायची आहे, ॲडव्हर्टाईज करायची आहे, तर त्याच्यासाठी जो आपण मीडिया वापरणार आहे, मग आपण त्याची ॲडव्हर्टाईज टी व्हीवर दाखवली किंवा आपण त्याची ॲडव्हर्टाईज एखाद्या न्यूजपेपरमध्ये दिली, तर त्या सपोज टी व्हीवर दाखवली असेल तर टाईमवर डिपेंडिंग अपॉन द टाईम they will charge the money from us, right?
आणि न्यूजपेपरमध्ये द्यायची असली तर डिपेंडिंग अपॉन द स्पेस, किती जागेत आपण ती ॲडव्हर्टाइजमेंट करणार आहे, डिपेंडिंग अपॉन दॅट दे विल चार्ज द मनी. अंडरस्टँड. नाऊ we will see the various objectives of advertisement. कशा ॲडव्हर्टाइजमेंट करायची कशासाठी. आता फॉर एक्झाम्पल बिफोर सीइंग दिस ऑब्जेक्टिव्ह मी आता तुम्हाला सांगतो की 2 मिनटं तुम्ही आठवा की एखादी टी व्हीवर जाहिरात येते किंवा एखादी टी व्ही न्यूजपेपरमध्ये जाहिरात येते, ती जाहिरात ॲडव्हर्टायझर म्हणजे जे का देत असेल बरं, का देतो, आपल्याला सरळ सरळ उत्तर भेटतील की त्याचा सेल वाढावा, ती वस्तूची विक्री वाढावी, ती वस्तू लोकांना माहीत व्हावी, बरोबर, त्याच्या बद्दल लोकांना अवेअरनेस यावा, बरोबर. एखादे कस्टमर ती वस्तू जर वापरत असला तर ते वापरताना कंटिन्यू वापरत जावा लॉंगर टाईमसाठी. ह्या वेगवेगळी कारणं आहे, याच्यासाठी ॲडव्हर्टाइजमेंट दिली जाते. मग आपण वी विल सी वन बाय वन द व्हेरियस ऑब्जेक्टिव्ज ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट. The first objective of advertising is to create a demand for new product by explaining its utility. Means it is advertisement help to create a demand. To create a demand म्हणजे मागणी वाढवणे, एखाद्या वस्तूची मागणी वाढवणे. कशी मागणी वाढवू शकतो आपण? बाय एक्सप्लेनिंग इट्स युटिलिटी. फॉर एक्झाम्पल आता ज्यावेळेस करोना व्हायरसचा स्प्रेड झाला होता त्यावेळेस त्याची आपल्याला कळलं की करोना व्हायरस ज्यावेळेस आपण फ्रिक्वेंट हँडवॉश करू किंवा फ्रिक्वेंट सॅनिटायझरचा यूज करून हाताला लावू त्यावेळेस आपण म्हणजे आपण करोना व्हायरसपासून आपला बचाव करू शकतो. म्हणजे युटिलिटी आपल्या लक्षात आली की सॅनिटायझरमुळं काय होतं आहे, आपल्याजवळ करोना व्हायरस येत नाही. मग आपण काय केलं, आपण त्याची ॲडव्हर्टाइजमेंट पाहिली सॅनिटायझरची आणि त्याच्यामुळं काय झालं, त्या सॅनिटायझरला डिमांड आली, मागणी आली. म्हणजे कशा जाहिरातीमुळं त्याची युटिलिटी कळली आपल्याला की ड्यू टू द सॅनिटायझर वी कॅन stop coronavirus from us. So it will ultimately create a demand of that sanitizer. It is the objective of advertisement. It to increase the sales by attracting new customers. Sales can be increased जर ॲडव्हर्टाइजमेंट रिपीटेड येत असली तर त्याच्यामुळं काय होतं, सेल वाढतो, वस्तूचा सेल वाढतो. आणि आपल्याला माहिती आहे बिझनेस इज अन ॲक्टिव्हिटी वेअर बिझनेसची ॲक्टिव्हिटीमध्ये काय असतं, सेल इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. मोर विल बी द सेल, मोर विल बी द प्रॉफिट. सो ॲडव्हर्टाइजमेंट हेल्प टू इन्क्रीज द सेल. अंडरस्टँड. टू मेंटेन द एक्झिस्टिंग डिमांड बाय फायटिंग कॉम्पिटिशन. Due to advertisement we can maintain the existing demand. आता सपोज एखादं प्रोडक्ट आपण ऑलरेडी मार्केटमध्ये विकतोय आणि त्या सपोज फॉर एक्झाम्पल आपण झेंडूबाम सारखं प्रोडक्ट आहे, आपण कंटिन्यूली यूज करतो, आपल्याला माहिती आहे ते डोकं दुखत असल्यावर, बॉडी पेन करत असल्यावर आपण ते लावतो, बरोबर. पण तरी पण त्याची ॲडव्हर्टाइजमेंट टी व्हीवर येते, न्यूजपेपरमध्ये पाहतो आपण. का? कारण जे लोक ती वस्तू वापरत आहेत त्यांची मागणी काय राहिली पाहिजे, कंटिन्युअस राहिली पाहिजे. म्हणजे एक्झिस्टिंग डिमांड जी आपण पाहतो, एखाद्या बाईकची जाहिरात असेल, एखाद्या 4 व्हीलर गाडीची जाहिरात असेल, लोकांना माहिती आहे गाडी आहे तरी पण त्याची कंटिन्युअसली ॲडव्हर्टाइजमेंट फ्लश होत असते. त्याच्यामुळं काय होतं, इट हेल्प टू मेंटेन द डिमांड, एक्झिस्टिंग डिमांड जी ऑलरेडी डिमांड आहे तो कंटिन्यू ठेवण्यासाठी ॲडव्हर्टाइजमेंट कधी कधी केली जाते. ते लक्षात. टू असिस्ट द सेल्समन इन देअर सेलिंग इफर्ट. नाव आता प्रत्येक जे पण ऑर्गनायझेशन असेल, जी पण इंडस्ट्री असेल, त्यांचा एक प्रत्येक कंपनीचे रिप्रेझेंटेटिव्ह असतात. दे आर कॉल्ड ॲज द सेल्समन. इन लास्ट ऑर प्रिव्हियस लेक्चर वी हॅव स्टडीड द व्हेरियस की आपण सेल्समन कोणाला म्हणायचं, राईट. सेल्समन, मग सेल्समन काय करत असतात, त्यांच्या वस्तूची माहिती कस्टमरपर्यंत पोहोचवण्याचं काम करतात. मग ते जे काम करत असतात तेच काम ॲडव्हर्टाइजमेंटमुळं काय होतं, त्या सेल्समनचं काम आणखीन सोपं होतं, राईट. देन नेक्स्ट, टू वॉर्न द पब्लिक अगेन्स्ट द इमिटेशन ऑफ द प्रोडक्ट इन द फर्म. त्या कंपनीकडे कोणते प्रोडक्ट आहे ह्याच्याबद्दल पब्लिकला माहिती होते. देन नेक्स्ट, टू एनहान्स द गुडविल ऑफ द फर्म. ज्यावेळेस रिपिटेटिव्ह आपण ॲडव्हर्टाइजमेंट पाहतो, राईट, देन इट विल हेल्प टू एनहान्स द गुडविल ऑफ द फर्म. इमेज मीन्स आपण म्हणू शकतो इट विल क्रिएट द इमेज ऑफ दॅट इंडस्ट्री टू द
public. Then next we will see the advantages of advertising. The advertising having the various advantages, such as it help in the introduction of new product in the market. Advertising help for the introduction of new product in the market. सपोज एखाद्या कंपनीला एखादं नवीन प्रोडक्ट लॉन्च करायचं असेल मार्केटमध्ये, फॉर एक्झाम्पल जशी हिंदुस्तान युनिलिव्हर ही कंपनी आपल्याला सर्वांना माहिती आहे, बरोबर. हिमालया ही कंपनी आपल्याला आयुर्वेदिक प्रिपरेशनमुळे माहिती आहे. पण यांना एखादा नवीन प्रोडक्ट मार्केटमध्ये आणायचं असेल, हिमालयाला सपोज एखादं हनी टच सारखं सिरप आणायचं असेल, किंवा एखादं त्यांना कफची टॅबलेट कफचं सिरप आणायचं असेल, किंवा एखादी सोप आणायची असेल, तर त्यावेळेस ते काय करतात, ॲडव्हर्टाइजमेंट करतात. सो इट हेल्प इन द इंट्रोडक्शन of a product to the market. Then next, it enables a firm to face competition for its survival. As you know that there are number of brands are available. कुठलीही वस्तू घ्यायला जा, तुम्ही टूथपेस्ट आणायला जा, खूप सारे ब्रँड आहेत. तुम्ही साबण आणायला जा, खूप सारे ब्रँड अवेलेबल आहे. मग आपण पब्लिक कोणता ब्रँड ऑफर करतं, चॉईस करतं, ज्या प्रोडक्टची ॲडव्हर्टाइजमेंट त्यांनी रिपिटेटिव्हली पाहिलेली असते. अंडरस्टँड. सो इट विल इनेबल्स द फर्म टू फेस कॉम्पिटिशन. जी कंपनी जास्त ॲडव्हर्टाइजमेंट करेल त्या दे कॅन सर्वाईव्ह इन द competition in the sense in the selling of that goods. Now advertisement helps in creating a demand, hence a regular production. Due to advertisement it will help in the increase in demand, and when the demand of some good increases we have to increase its प्रोडक्शन ऑल्सो. एखाद्या वस्तूची मागणी वाढली म्हणजेच तिचं उत्पादन पण आपल्याला काय करावं लागेल, वाढावं लागेल. आणि ज्यावेळेस एखाद्या वस्तूचं उत्पादन वाढतं त्यावेळेस त्या उत्पादन कॉस्ट, ज्याला आपण प्रोडक्शन कॉस्ट म्हणतो, ती प्रोडक्शन कॉस्ट कमी होत असते. हा एक याचा ॲडव्हान्टेज आहे. द नेक्स्ट, इट एनेबल्स अ फर्म टू इम्प्रूव्ह इट्स रेप्युटेशन बाय हायलाइटिंग इट्स अचिव्हमेंट इन द पब्लिक. Means advertisement enables a firm to improve its reputation by highlighting its achievement to the public. The next advantage of the advertisement is it provide information and also educate the consumer to buy better quality of good at lower price. It provide information and also educate the consumer to buy better quality of goods at a lower price. मीन्स ड्यू टू द ॲडव्हर्टाइजमेंटमुळं काय होतं, एका प्रकारे हे एज्युकेशनचं काम करतं ॲडव्हर्टाइजमेंट. एज्युकेशन म्हणजे काय की एखादी माहिती आपल्याला नवीन भेटली म्हणजेच ते थोडक्यात काय झालं, ज्ञान म्हणजेच एज्युकेशन. ड्यू टू द ॲडव्हर्टाइजमेंट इट हेल्प टू एज्युकेट द पीपल ऑर कन्झ्युमर टू बाय बेटर क्वालिटी ऑफ गुड्स. देन नेक्स्ट, इट लीड टू इम्प्रूव्हमेंट इन द स्टँडर्ड्स ऑफ द लिव्हिंग ऑफ अ कॉमन मॅन by stimulating their desire for better things. Due to the advertisement it will lead to improvement the standards of living. ॲडव्हर्टाइजमेंट मग कळतं की कुठल्या नवीन वस्तू मार्केटमध्ये आलेल्या आहेत, आणि ज्यावेळेस एखादं आपण म्हणतो रेप्युटेशन की हा आपण एखाद्या व्यक्तीला म्हणतो की हा ब्रँडेड वस्तू वापरतो, म्हणजे अल्टिमेटली त्याचं काय वाढतं, रेप्युटेशन वाढतं. देन नेक्स्ट, इट जनरेट्स एम्प्लॉयमेंट फॉर आर्टिस्ट अँड अदर पर्सन इन द लाईन. आता जनरली ॲडव्हर्टाइजमेंट करायची म्हणल्यावर आपण पाहतो एखादा ॲक्टर, एखादी ॲक्ट्रेस, एखादा कलाकार तो काय करतो, ॲडव्हर्टाइजमेंट करत असतो, बरोबर ना. त्या बऱ्याचदा पाहिलं असतं, ज्या व्यक्तीला आपण पिक्चरमधून, मालिकामधून, सिरियलमधून पाहिलेलं असतं तेच लोक ॲडव्हर्टाइजमेंट करत असतात. म्हणजेच ॲडव्हर्टाइजमेंटचा इनडायरेक्टली फायदा काय आहे की इट विल हेल्प टू जनरेट द रेव्हेन्यू. त्यांना पण काम भेटतं, त्याच्यातून 2 पैसे भेटतात, म्हणजे इट विल हेल्प टू जनरेट द रेव्हेन्यू फॉर दॅट पीपल्स. देन नेक्स्ट, इट प्रोव्हाइड रेव्हेन्यू फॉर न्यूजपेपर, मॅगझिन, दूरदर्शन अँड रेडिओ. हिअर इन्स्टेड ऑफ दूरदर्शन वी कॅन से TV. इट विल, आता न्यूजपेपरमध्ये एखादी ॲडव्हर्टाईज द्यायची म्हणजे त्याला पैसे लागणार, मॅगझिनमध्ये द्यायची त्याला पैसे लागणार, दूरदर्शन म्हणजे TV वर द्यायची, रेडिओवर द्यायची, म्हणजे यांना पण एक रेव्हेन्यूचं माध्यम. जसं आपण न्यूजपेपरमध्ये कधी विचार करतो, हा न्यूजपेपर तर इतके मोठ्या पानांचा तरी येतो 4 रुपयाला, 5 रुपयाला, मग यांना काय परवडतं, मग
त्यांचं सगळ्यात मोठं उत्पन्नाचं साधन असतं दॅट इज द ॲडव्हर्टाइजमेंट. दे चार्ज फ्रॉम देअर कस्टमर्स फॉर देअर स्पेस. जो स्पेस ते कस्टमर ॲडव्हर्टाइजमेंटसाठी वापरणार आहे त्याच्या बदल्यात त्यांना त्याच्याकडून पैसे भेटत असतात. म्हणजेच इट इज अ मीडियम ऑफ जनरेशन ऑफ रेव्हेन्यू. द नेक्स्ट इट लीड्स टू इन्क्रीज द प्रोडक्शन विच इन टर्न्स रिड्यूस द ओव्हरऑल एक्सपेन्सेस. हेन्स इट हेल्प इन ब्रिंगिंग डाऊन द सेलिंग प्राईस ऑफ द गुड्स. मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं आहे एखाद्या वस्तूची ॲडव्हर्टाइजमेंट केली म्हणजेच तिचं डिमांड वाढणार. डिमांड वाढलं म्हणजेच तिचं प्रोडक्शन वाढावं लागणार. आणि ज्यावेळेस एखाद्या वस्तूचं प्रोडक्शन वाढतं त्यावेळेस त्याची प्रोडक्शन कॉस्ट कमी होत असते. आणि जर प्रोडक्शन कॉस्ट कमी झाली तर सेलिंग प्राईस इज ऑल्सो गोइंग टू डिक्रीज. दिस इज द ॲडव्हान्टेज ऑफ द ॲडव्हर्टाइजमेंट. दीज आर द व्हेरियस ॲडव्हान्टेजेस ऑफ द ॲडव्हर्टाइजमेंट. नाऊ वी विल सी द डिसॲडव्हान्टेजेस ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट. जसं प्रत्येक गोष्टीला ॲडव्हान्टेजेस तसे थोडेफार काही प्रत्येक गोष्टीला डिसॲडव्हान्टेजेस पण आहेत. मग ते कोणकोणते? तर सगळ्यात पहिला डिसॲडव्हान्टेज आहे ॲडव्हर्टाइजमेंटचा. इट मल्टिपल्स द नीड्स ऑफ द पीपल बाय इंड्युसिंग देम टू बाय द थिंग्स विच दे डू नॉट रिअली नीड ऑर कॅनॉट अफोर्ड टू बाय. बऱ्याचदा असं असतं आपण ॲडव्हर्टाइजमेंट पाहतो जी वस्तूची आपल्याला आवश्यकता नाही आहे ती वस्तू आपल्याला असं वाटतं ही वस्तू आपण विकत घेतली पाहिजे. म्हणजेच काय होतं इट विल मल्टिपल्स द नीड्स. माणसाच्या गरजा वाढवण्याचं काम कोण करत असेल तर ॲडव्हर्टाइजमेंट करते. बऱ्याचदा आपल्या बाबतीत पण होतं आपण पाहत असतो काहीतरी आपल्याला दिसते ॲडव्हर्टाइजमेंट एखाद्या छान पेनची दिसते आणि पेनची दिसल्यावर आपल्याला वाटतं हाच पेन आपल्याकडे असला पाहिजे बरोबर. किंवा आणखी एखाद्या परफ्यूमची आपण ॲडव्हर्टाइजमेंट पाहतो मग आपल्याला वाटतं हे परफ्यूम आपल्याकडे असलं पाहिजे बरोबर. म्हणजे इट विल क्रिएट द और इट विल जनरेट द मल्टिप्लाइज द नीड. माणसाच्या गरजा वाढवण्याचं काम कोण करत असतं तर ॲडव्हर्टाइजमेंट करतं. देन इट डू नॉट नेसेसरीली इन्क्रीज द डिमांड अँड सेल ऑफ द प्रोडक्ट. इट सिम्पली शिफ्ट द डिमांड फ्रॉम वन सेलर टू अनदर सेलर. कधी कधी ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये काय होत असतं की जनरली एखाद्या वस्तूचा डिमांड वाढत नसतो. काय होत असतं एखादं सपोज आज बजाज गाड्यांची ॲडव्हर्टाइजमेंट टी व्हीवर खूप चालू आहे. फीचर्स दाखवत आहेत सगळं दाखवत आहेत. आज कस्टमर बजाजची गाडी घेतोय पण उद्या होंडानी त्याच्यापेक्षा काहीतरी सुपेरियर ॲडव्हर्टाइजमेंट आणली सुपेरियर गाडी आणली काहीतरी त्याच्यातून दाखवून दिलं की आमची गाडी खूप चांगली आहे कम्पेअर टू अदर बाईक्स. म्हणजे काय होतं जो कस्टमर बजाजची गाडी घेणार आहे दॅट कस्टमर इज शिफ्टेड फ्रॉम बजाज टू होंडा. दिस इज द only not increasing in the sale, only customer shifts from one product to another product. This is the another disadvantage of the advertisement. Then it involves the huge wasteful expenditure because majority of advertisement either escape by the attention of the people or ignored by them. हे पण आपण आपल्या बाबतीत बऱ्याचदा होतं की काय होतं आपण एखादं काहीतरी सिरियल न्यूज पाहत असतो मध्येच ॲडव्हर्टाइजमेंट येते त्यावेळेस आपण ते थोडं इग्नोर करतो. त्यावेळेस आपण म्हणजे पूर्ण फुल अटेन्शननी ते ॲडव्हर्टाइजमेंट पाहत नाही. म्हणजेच दॅट टाईम इट विल इट इज ॲक्ट ॲज अ वेस्टफुल एक्सपेंडिचर. आणि ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये जो पण खर्च होणार आहे तो कंपनी कोणाकडून घेणार आहे अल्टिमेटली कस्टमरकडून घेणार आहे बरोबर. देन इट इन्क्रीजेस द कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. का कॉस्ट ऑफ प्रोडक्शन वाढलं का एखाद्या ॲडव्हर्टाइजमेंट एखाद्या फेमस ॲक्टरनी केली ॲक्ट्रेसनी केली एखाद्या चांगल्या चॅनलवर आली म्हणजे त्याच्यासाठी जो खर्च लागणार आहे तो अल्टिमेटली कोण पे करणार आहे पब्लिक म्हणजे कस्टमर ऑफ दॅट प्रोडक्ट. म्हणजे जी वस्तू आपण सपोज असं कन्सिडर करू तुम्ही व्हिवोचा मोबाईल घेतला आहे मग व्हिवोच्या मोबाईलसाठी ज्या स्टारने काम केलेलं आहे त्याला तुम्ही इनडायरेक्टली त्याला तुम्ही काय केलेलं आहे पे केलेलं आहे असं त्याचा अर्थ होतो. म्हणजे इट विल इन्क्रीज द कॉस्ट. The next, many a time the facts are misrepresented in the advertisement. बऱ्याचदा असं असतं की ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये काहीतरी फॅक्ट मिसरिप्रेझेंट केलेले असतात. तुम्ही बऱ्याचदा पाहिलेलं असतं एखाद्या वेट गेनरची ॲडव्हर्टाइजमेंट असतं की सुरुवातीला जो त्यातला व्यक्ती दाखवलेला असतो त्याला 2 पण बॅग उचलत नसतात मग तो 2 चमचे ते वेट गेनर खातो आणि लगेच 10-15 बॅग डोक्यावर घेतो. म्हणजे असं काहीतरी वेगळं मिसरिप्रेझेंटेशन केलेलं असतं
बऱ्याचशा ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये ज्या फॅक्ट विच इज नॉट इन फॅक्ट, राईट. Now next part is the or last part of the today's lecture is the parts of advertisement. The advertisement having the various part like heading, theme, body. These are the various parts of the advertisement. We will see one by one. The first part of the advertisement is the heading. प्रत्येक ॲडव्हर्टाइजमेंट असते तर जनरली ती एका वेने एका पद्धतीने मांडलेली असते. मग सगळ्यात वरच्या पार्टमध्ये काय असतं, हेडिंग असतं. मग हेडिंगमध्ये काय असतं, द हेडिंग और कॅप्शन इज यूज टू अट्रॅक्ट द अटेन्शन ऑफ द पीपल. इट मे बी अ वर्ड, phrase or even a question of a product or service being advertised. It should not be a very long. हेडिंग म्हणजे काय असतं, एखादा शब्द असतो, त्या शब्दावरूनच कळतं आपल्याला जाहिरात कशाची की ॲडव्हर्टाइजमेंट कशाची आहे. किंवा एखादं वाक्य असतं किंवा एखादा क्वेश्चन पण असतो. जसं फॉर एक्झाम्पल मागे एका पेस्टच्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये डायरेक्ट सुरुवातीला व्हायचं की आपके टूथपेस्ट में नमक है. इट इज अ क्वेश्चन. म्हणजे सुरुवात ॲडव्हर्टाइजमेंटची कशी झाली, एका क्वेश्चननी झाली, एका वाक्यानी झाली, एका शब्दाने झाली. अँड दॅट फेज वर्ड ऑर क्वेश्चन इट इज अ कॉल्ड ॲज द हेडिंग अँड इट इज द फर्स्ट पार्ट ऑफ द ॲडव्हर्टाइजमेंट. Then second part of the advertisement is the theme. Theme gives the basic idea about the product and highlights its distinguished advantages. Theme काय करते, प्रोडक्टचे ॲडव्हान्टेजेस सांगते, त्याचे बेसिक आयडिया देते. इट कन्वे द इमेज ऑफ द प्रोडक्ट बिंग ॲडव्हर्टाइजमेंट, की कोणती वस्तू आपण ची ॲडव्हर्टाइजमेंट चालू आहे त्या वस्तूबद्दलची इमेज माहिती होते लोकांना. For example, Decol tablet contains the theme of it is effective against symptoms of cough and cold. Generally मूवचं ऑइंटमेंट पाहिलेलं ना तुम्ही, विराट कोहलीचं ॲडव्हर्टाइजमेंट आहे त्याच्यात. तर मूव ऑइंटमेंट contains the theme of it is effective against the back pain, right? These are the various parts of, we are seeing the various part of the advertisement. First part is the heading, second one is the theme. Now which one is the third part? Third part is the picture, fourth part is the argument. The picture, generally advertisement copy containing a photo of a product being advertised. Photo of a product is often combined with a photo of a model, star possessing or using a product. It enables the consumer to recognize or identify the product. ह्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये कॅप्शन झालं, त्याच्यानंतर थीम झाली, त्याच्यानंतर असते एक फोटो किंवा पिक्चर. आणि कधी कधी पिक्चर फोटो पाहिलं की आपल्याला लगेच कळतं ही ॲडव्हर्टाइजमेंट कशाची असेल. इट इनेबल्स द कंझ्युमर टू रेकग्नाइज द प्रोडक्ट. फॉर एक्झाम्पल तुम्ही सगळ्यांनी पार्लेजीचा बिस्किट पुडा पाहिला असेल, त्याच्यावरचं तो जो पिक्चर आहे लहान बाळाचं, ते आज 10 वर्षापूर्वी होतं, 20 वर्षापूर्वी होतं, 50 वर्षापूर्वी पण तसंच होतं. मग तो फोटो पाहून आपण लोकांच्या मनामध्ये फिक्स झालं आहे की ही जाहिरात किंवा हे कशाचं रॅपर असेल, हे कशाची ॲडव्हर्टाइजमेंट असेल. देन नेक्स्ट आर्ग्युमेंट्स. Nowadays arguments in the favor of the advertisement product are given in the advertisement. The purpose of giving argument is to convince the customer about its utility of the product. For example, advertising copy of Anacin tablet containing the argument that is it is microfine. म्हणजे जनरली आता नाउडेजमध्ये आर्ग्युमेंट्स म्हणजे त्या प्रोडक्टबद्दल आर्ग्युमेंट्स एक दिलेली असते की ते प्रोडक्ट कशाबद्दल आहे. नंतर म्हणजे त्या आर्ग्युमेंटचा एक उद्देश असतो की टू नो द युटिलिटी ऑफ द प्रोडक्ट टू द कंझ्युमर. दीज आर द 4 parts. Then last part of the advertisement is the closing part. Generally the closing part of an advertisement is a very often represent in brief the content of the advertisement, त्या advertisementचे content, and in some cases the name and address of the drug store where the product is available is given in this part. त्याच्यामध्ये त्या क्लोजिंग पार्टमध्ये आता हे आपण जनरली इट इज रिलेटेड टू ड्रग स्टोर अँड बिझनेस मॅनेजमेंट. सो हिअर वी कॅन से दॅट ॲट द एंड ऑफ द ॲडव्हर्टाइजमेंट वी कॅन फाइंड आउट द लोकेशन अँड ॲड्रेस ऑफ द distributor or shopkeeper from where we can obtain that drug. But in case of other advertisement also at the end we can see the address and location of the
retailer as well as wholesaler. This is the closing part of the advertisement. These are the 5 parts of the advertisement. So my dear students, in next lecture we will continue with this same topic, that is the sales promotion. Till then, study at home, stay safe, stay healthy. Thank you.